सेविकातून मुख्य सेविकेचे भरती होते तेव्हा पात्रता काय असते आणि सेविकाताईंचं क्वालिफिकेशन काय असते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये GR सहित सर्व सविस्तर माहिती पाहिली होती। तर बघा, आता या ठिकाणी हा मुद्दा का मी उपस्थित केला या व्हिडिओच्या माध्यमातून। आता शेवटी मार्च एप्रिलमध्ये 100% अंगणवाडी अंतर्गत सेविके अंतर्गत जी भरती होणार आहे मुख्य सेविकेची ती 100% येणार आहे। भरपूर ताईंनी मला कमेंट करून विचारते सर आमची जाहिरात केव्हा येणार आहेत, अंगणवाडी अंतर्गत मुख्य सेविका अंतर्गत जी भरती होणार आहे ती भरती जाहिरात केव्हा येणार आहेत, असं मला भरपूर कमेंट करून सेविकाताई मला विचारत आहे। आता या ठिकाणी सेविकेताईचं क्वालिफिकेशन त्या ठिकाणी आपल्याला मुख्य सेविकेसाठी काय पात्रता आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं। त्यांना कंपल्सरी ग्रॅज्युएशन, आता जे जुने सेविका आहेत त्यांना अनुभव असेल 20 वर्ष 30 वर्षाचा अनुभव आहे, त्यांना पात्रता काय आहेत। तर आता नवीन GR आल्यानंतरच त्या ठिकाणी अपडेट मिळेल किंवा जुन्या GRनुसार जर भरती करत असेल तर सर्व त्या ठिकाणी पात्र असणार आहेत। पात्र कसे असणार आहेत, त्यांना अनुभव किती लागणार आहेत, अनुभव हे कंपल्सरी 10 वर्षाचा अनुभव असेल किंवा काही जिल्ह्यामध्ये 7 वर्षाचा अनुभव असते तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांना अंगणवाडी अंतर्गत सेविके अंतर्गत जी भरती होत असते मुख्य सेविकेची त्यांना त्या ठिकाणी सुद्धा पात्रता केली जाते। आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे, मला जी अंगणवाडी मदतनीस ताईंनी मला कमेंट केलं होतं सर मी 10 वर्षापासून किंवा एक सेविका एक मदतनीस ताई होती ती 10 वर्ष झाले, एक तिला 5 वर्ष झाले। त्यांनी मला एक प्रश्न केला होता, प्रत्येक वेळेस अंगणवाडीचं आंदोलन होतो, संघटने मिळून सर्व काही पदाधिकारी असतात ते निवेदन देत असतात, पण एक मुद्दा त्या ठिकाणी मांडणी का करत नाही हा आम्हाला प्रश्न पडला आहे। तर ते विचारत होते मला की सर सर्व आंदोलन होते, आंदोलनमध्ये ते निवेदनपत्र तयार करतात तर हा मुद्दा का मांडणी करत नाही हे मला समजत नाही, असं मला एक ताईंनी विचारलं होतं। मदतनीस ताईंनी असं प्रश्न केला होता की सर सेविका ताईंना त्या ठिकाणी मुख्य सेविकेसाठी चान्स देत आहे, म्हणजे त्यांना त्या ठिकाणी चान्स देत आहे, मुख्य सेविकेसाठी पात्र ठरवत आहे आणि त्यांना ती जे एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी ते ॲप्लिकेशन अप्लाय करू शकणार। पण मदतनीस ताई का करू शकत नाही, मदतनीस ताईकडे MA BEd MSc DEd सर्व काही क्वालिफिकेशन आहे, ज्यांचं हाय लेवलचं क्वालिफिकेशन आहे तरीसुद्धा ते मदतनीस याच पदावरती का काम करायचं आणि जे मुख्य सेविकेचं भरती होणार आहे त्याच्यासाठी का पात्र ठरत नाही असे मला कमेंट करून विचारलं होतं। आता याचं उत्तर माझ्याकडे नाही, आता काय उत्तर द्यायचं त्या मदतनीस ताईंना हेच मला कळालं नाही, कारण माझ्याकडेही याचं आन्सर नाही। कोणाकडे आन्सर असतील तर कमेंट करून नक्की सांगा, कारण ज्या मदतनीस ताई आजच्या काळामध्ये किंवा 10 वर्ष किंवा 5 वर्ष किंवा 7 वर्षापूर्वी ज्या मदतनीस ताई लागलेल्या आहेत अंगणवाडीमध्ये जॉईनिंग झालं आहे त्यांचं क्वालिफिकेशन चांगलं आहे, MA BEd DEd जे क्वालिफिकेशन हाय लेवलचं झालं आहे त्यांनाही पात्रता का मिळत नाही असं ते मला कमेंट केलं। तर मग आता मी तर व्हिडिओच्या माध्यमातून एकच रिक्वेस्ट करतो, जे आपली संघटना आहे अंगणवाडीची संघटना आहे किंवा मोठमोठे जे संघटना आहे सर्व एकत्र आपण जे निवेदन देतो किंवा आपण राज्य सरकारसोबत बैठक करतोय, वेळोवेळी आपण त्यांचं आंदोलन आपण करतोय, मुद्दे मांडणी करतोय, तर हा मुद्दासुद्धा त्या ठिकाणी मांडणी करा, कारण हाय लेवल एज्युकेशन मदतनीस ताईंचंही झालं आहे, त्यांनाही चान्स मिळायला हवा आणि त्यांनाही मुख्य सेविकेसाठी पात्र ठरवण्यात यावं असं मी व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वेस्ट करतो। आता सेविकाताई त्या ठिकाणी ते पात्र ठरणारच आहे, कारण त्यांचं जे सेविका फक्त सेविकेमधून अंतर्गत मुख्य सेविका भरती होणारच असते आणि त्याच्यात फक्त सेविकेलाच त्या ठिकाणी पात्रता दिली जाते आणि मदतनीस ताईंना का दिली जात नाही, कारण क्वालिफिकेशन आता पद जरी मोठं राहिलं, इथे जर सेविकेचं पद मोठं आहे आणि मदतनीस ताईंचं पद लहान आहे तर त्याच पद्धतीने त्यांना मानधनसुद्धा मिळत असतो, सेविके त्याला जास्त मानधन मिळते आणि मदतनीस ताईला कमी, असं का भेदभाव केला जातं हे पण मला समजत नाही। आणि जर इथे असं जर त्यांनी गव्हर्नमेंटनी सेविके ताईला जास्त कामं असतं आणि मदतनीस ताईला कमी कामं असतं असं जर त्यांनी डिसाईड केलं असेल, त्या पद्धतीने जर GR तयार केलं असेल तर त्याच पद्धतीने ते सर्व केलं असेल। पण या ठिकाणी जी भरती होत आहे मुख्य सेविकेतून प्रवेशिका भरती होत आहे त्या ठिकाणी फक्त सेविकांनाच पात्र ठरवले जाते, तर असं का होते? क्वालिफिकेशन तर सर्वांचं सारखेच आहे, जर कमी शिकलेलं असेल सेविका बघा
जे जुने सेविका आहे त्यांचं एज्युकेशन 10वी पास 12वी पास असं आहे, पण अनुभव पण चांगला आहे त्यांना, ते सुद्धा पात्र ठरतील. कारण जी-आरनुसार जी-आरमध्ये जो नियम असेल, वेळोवेळी अपडेट आले असेल, त्या जी-आरनुसार ते पात्र ठरणार आहेत. पण जे मदतनीस आहे, मदतनीस ताईंनाही चान्स द्या, कारण ते त्यांचं प्रमोशन जोपर्यंत त्या ठिकाणी सेविकेचं जागा निघत नाही किंवा त्यांचं जागा खाली होत नाही किंवा रिटायर होत नाही, तोपर्यंत मदतनीस ताई त्या ठिकाणी सेविका या पदावरती प्रमोशन होत नाही. 10, 12, 15 वर्षानंतर जर प्रमोशन होत असेल आणि त्या ठिकाणी जर सेविके अंतर्गत मुख्य सेविकेची भरती होत असेल आणि त्या ठिकाणी त्यांना अपात्र ठरवण्यात काय ते मदतनीस ताईंना, कारण त्यांची एज लिमिट क्रॉस केली जाते. बघा, जो एज लिमिट असतो, एज लिमिटच्या पुढे निघून जाते, मग ते त्या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या पदासाठी अपात्र होतात. त्याच्यासाठी शासनाने नक्की विचार करावा आणि जे आपले अंगणवाडी संघटना आहे, पदाधिकारी आहे, त्यांनीही हा मुद्दा मांडणी करावा. कारण मदतनीस ताईंचंही त्या ठिकाणी मन दुखवलं जातं, खूप मन दुखवलं जातं. त्यांचाही विचार करण्यात यावा आणि त्यांचाही मुद्दा मांडणी करण्यात यावा. कारण प्रत्येक वेळी आपण आंदोलन करत असतो किंवा काही मुद्दे असतील, आपण निवेदनपत्रामध्ये मुद्दा जर हा मुद्दा जरी मांडणी केला मदतनीस ताईंचा, तर 100% त्यांनाही फायदा होईल, त्यांचंही मन दुखणार नाही. कारण प्रत्येक वेळेस काय होतं, सेविकेताई आणि मदतनीस ताईंना त्या ठिकाणी वेगवेगळं असं डिफरन्स दाखवण्यात येतं, असं मला त्या ठिकाणी जाणवलं. त्याच्यासाठी आता एज्युकेशन तर आपल्या सर्वांचं चांगलं आहे, मदतनीस ताईंचं पण एज्युकेशन आहे. त्यांना असं बाकीच्यांना असं वाटत असतं की मदतनीस ताईंना फक्त मुलं हे ते व फक्त ऑनलाईन काम जमत आहे, असं नाही. बघा, मदतनीस ताई हाय लेवलचं क्वालिफिकेशन आहे. काही मदतनीस ताईंचं तर मी स्वतः पाहिलं आहे. त्यांचं एवढं क्वालिफिकेशन आहे, हाय लेवलचं क्वालिफिकेशन आहे. MA, BEd, MAd आणि कॉम्प्युटरचं जेवढे कोर्स आहे, टॅली, MS-IT, टायपिंग, इंग्लिश टायपिंग, मराठी टायपिंग, जेवढं कोर्स आहे, एक्सेल शीट, पॉवर पॉईंट, सर्व काही जे कोर्स असतात कॉम्प्युटरचं, एकूण निदान तरी 12 सर्टिफिकेट आहेत त्या मदतनीस ताईकडे कॉम्प्युटरचं. आणि त्यांचं क्वालिफिकेशन आहे MA, BEd, MAd असं भरपूर क्वालिफिकेशन झालं आहे आणि ते सध्या मदतनीस या पदवरती काम करत आहे. आता जर अंगणवाडी अंतर्गत मुख्य सेविका अंतर्गत जर भरती होत असेल, तर त्यांचं मन दुखलं जाणार आहे. कारण आता फक्त ते सेविका पात्रता होणार आहेत, मदतनीस ताईंचं एवढं क्वालिफिकेशन असून सुद्धा ते होणार नाही. जर भविष्यात त्यांचं प्रमोशन झालं सेविका या पदावरती आणि झाल्यानंतर आणि त्या ठिकाणी जर पुन्हा सेविकेतून प्रवेशिका या भरती होणार आहेत, अंतर्गत भरती होणार आहेत आणि त्या ठिकाणी जर एज लिमिट क्रॉस केल्या मदतनीस ताई, तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक ते अपात्र ठरतात. मग त्याच्यासाठी सर्वांनी विचार करावा. सर्व जे सेविका मदतनीस ताई आहे, खास करून तर मी संघटनेला विनंती करतो, आपण वेळोवेळी शासनासोबत बैठक होत असते किंवा आंदोलन करताना काही मुद्दे मांडणी करत असतो, तर हा मुद्दा नक्कीच मदतनीस ताईंचा मांडणी करा. आणि सर्व मदतनीस ताईंना रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सेविका ताईंनाही विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी मी कोणतंही अपडेट असेल अंगणवाडीचं किंवा कोणतीही भरती असेल, निकाल असेल किंवा कोणतंही तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं, अप्लाय करायचं, ते सर्व डिटेल माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या. बघा, असे भरपूर आपण अंगणवाडीचे चॅनल सबस्क्राईब करून ठेवले आहे. आता मी तर नाव नाही बोलणार त्या चॅनलचं, पण असे पण आहे चॅनल, फेकू चॅनल जास्त आहे. आता फेकू चॅनल जास्त बघत असता आणि फेक न्यूज येतात, त्याच्यातही जास्त सबस्क्रायबर पण आहे, व्ह्यूज पण जास्त येत असतात. जे रिॲलिटीमध्ये खरोखर जो व्यक्ती दाखवत असेल किंवा बोलत असेल, त्या व्यक्तीला कमी सबस्क्रायबर असतात आणि व्ह्यूजसुद्धा कमी असतात. तर बघा ताईंनो, सेविका मदतनीस ताईंनो, खोटी माहितीला कधी बळी पडू नका. जे आपण माहिती आहे आपल्याकडे, रिअल माहिती, जर माझाच व्हिडिओ जरी तुम्ही पाहिलं आणि माझा व्हिडिओ बघून तुम्हाला जर खरं वाटत नसेल, तर नक्कीच तुम्ही 4 लोकांना विचारणा करा किंवा तुमची संघटना आहे किंवा तुमचे जे सेविका ताई असतील, सुपरवायझर आहेत, तर त्यांनाही ती गोष्ट विचारून बघा. ती कन्फर्म करा. ती गोष्ट कन्फर्म असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी मान्य करा, अदरवाईज मान्य करू नका. फेक न्यूज जास्त यूट्यूबवरती चालते. अंगणवाडीबद्दल तर खूप फेक न्यूज चालवत असतात. त्याच्यासाठी मी रिक्वेस्ट करतो आणि जर फेक न्यूज चालवत असेल, त्या व्यक्तीला अनसबस्क्राईब करून घ्या. कारण त्याच्यात काय होतं, आपलं जे माइंड आहे ते डायव्हर्ट होत असते आणि त्या डायव्हर्ट असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काही आपल्या माइंडवरती सुद्धा प्रेशर येत असतो. त्याच्यामुळे जे राईट इन्फॉर्मेशन द्यायचं असेल, तेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मी तर माझं हेच रिक्वेस्ट करत असतो, जर माझी न्यूज जरी फेक वाटली
तर तुम्हाला बिनधास्त तुम्ही माझं चॅनल अनसबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.